इनामदारीचे फळ. श्रावण त्याचे लहानसे घर बाजारातून परत जात होता. रस्ता खूप सुंदर आणि हिरवा होता. श्रावण खूप आनंदी होता, कारण आज त्याला शाळेत नवीन गोष्ट शिकायला मिळाली होती. चालता चालता श्रावणचे लक्ष जमिनीवर गेले. त्याला काहीतरी चकाकताना दिसले. हे काय आहे? त्याने विचारले. श्रावणने ते उचलले. ती एक छोटी चामड्याची पिशवी होती, जी आतून थोडी जड होती. त्याने पिशवी उघडून पाहिले. आत चांदीचे नाणी आणि एक छोटी ओळखपत्र होते. श्रावणच्या मनात विचार आला, एवढे पैसे, मी यातून माझ्यासाठी नवीन रंगीत पेन्सिल आणि छान खेळणी विकत घेऊ शकेन. पण लगेच त्याला त्याच्या आजीने शिकवलेली गोष्ट आठवली. बाळा, दुसऱ्याची वस्तू घेणे वाईट असते. प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठे फळ आहे. श्रावणने एक दीर्घ श्वास घेतला. नाही, तो स्वतःशी म्हणाला, मला हे पैसे ठेवायचे नाहीत. मी मालकाला शोधून ही पिशवी परत देणार. श्रावण बाजारात परत गेला आणि त्याने लोकांना विचारण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याला एका दुकानाच्या बाहेर एक वृद्ध गृहस्थ भेटले, जे खूप उदास दिसत होते. त्यांचे नाव केशव होते. श्रावणने हळूच विचारले, काका, तुमची काही मौल्यवान वस्तू हरवली आहे का? केशव काकांनी होकार दिला. श्रावणने ती चामड्याची पिशवी त्यांच्या हातात दिली. केशव काकांनी पिशवी तपासली. सर्व नाणी आणि महत्त्वाचे ओळखपत्र आत सुरक्षित होते. त्यांचे डोळे पाण्याने भरले. बाळा, ही फक्त नाणी नव्हती, यात माझ्या मुलीचे पहिले चित्र होते. केशव काकांनी श्रावणचे कौतुक केले. त्यांनी त्याला खूप आशीर्वाद दिले आणि त्यासोबतच त्याला नवीन पेन्सिल विकत घेण्यासाठी थोडे बक्षीस म्हणून पैसेही दिले. श्रावण घरी परतला. त्याचे मन खूप हलके आणि आनंदी होते.